नमस्कार 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 मंडळी. बऱ्याच दिवसांनी आपल्याला आज गाठ पडतोय. अर्थात जरा हुलिया वेगळा आहे, मागचा बॅकग्राऊंडचा स्किन वेगळा आहे और आज मूड कुछ अलग ही है. अर्थात मूड अलग आहे, पण अंगदान म्हणजे अवयवदान हा विषय आपला तोच आहे, विषय तोच आहे. आणि मी तोच, मी सुनील देशपांडे आणि आपण पाहत आहात चॅनेल सुनील विजय रंगनाथ यूट्यूब चॅनेल. तर धन्यवाद. आपल्याला आता आज खरं म्हणजे तुम्ही विचाराल की या वेगळ्या मूडचं किंवा नवीन मूडचं काही कारण काय आहे आज. तर मित्रमंडळी असं आहे की आज 18 जानेवारी आहे. 18 जानेवारी म्हणजे तुम्हाला काही रेफरन्स लागेल न लागेल मला माहीत नाही, पण 18 जानेवारी हा कवी बच्चन म्हणजे हरिजी म्हणजे हरिवंशराय बच्चन यांचा स्मृती दिन. हो तेच 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 आपले आवाज की दुनिया के जादूगर अमिताभ बच्चन त्यांचे पिताश्री. हो तेच तेच ते हरिवंशराय बच्चन, ज्यांना आम्ही कवी मंडळी हरिजी म्हणतो आणि कवी बच्चन या नावाने ते प्रसिद्ध. त्यांची पुस्तकं आहेत सगळे, जवळजवळ 20 ते 25 कविता संग्रह आहेत आणि 25 ते 30 इतर वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं आहेत. खूप चांगली मोठी ग्रंथसंपदा हिंदीमध्ये वगैरे, आणि बरीच वर्ष झाली आज. तर आज त्यांचा पुण्यस्मृती दिन आहे आणि त्या स्मृती दिनाच्या निमित्ताने एक काव्याचा मूड आहे आणि काही आज्ञमधनं हिंदी शब्दही आले ते माझ्या सुरुवातीच्या बोलण्यामध्ये. याचं कारणच आहे की ते अंगदान म्हणजे अवयवदान, हिंदीमध्ये त्याला अंगदान म्हणतात. तर ठीक आहे, तर मग आपण आता आपला विषय तोच ठेवायचा, पण वेगळ्या प्रबोधनाच्या ऐवजी कवितेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आज माझ्या वेगवेगळ्या कवितांमधून, काव्य शब्दांमधून किंवा शाब्दिक काव्यामधून जे काही आहे ते, तर शब्दांशी खेळ हा माझा आवडता छंद आहे आणि मला कितपत चांगला जमतो माहीत नाही, पण तो विषय समजावून सांगायला लोकांना काव्य हे एक चांगलं माध्यम आहे असं माझं मत. तर त्यामुळं कवितेच्या माध्यमातून, आणि मग माझ्या बहुतेक कविता ज्या आहेत ना त्या कुठल्या तरी कवीच्या एखाद्या चांगल्या स्टाईलवर किंवा फेमस स्टाईलवर किंवा त्या वृत्तामध्ये, संबंधित वृत्तामध्ये किंवा त्या पद्धतीच्या धूनवर म्हणता येतील अशा पद्धतीनं शब्द गुंफून तयार होतात. कारण मला माझ्या आवडत्या कवींचे शब्द माझ्या डोक्यात घोळत असतात आणि त्याच्यावरनं या विषयावरचे काही शब्द सुचत जातात आणखीन, मग त्यात नाही का. तर आज अर्थात हरिजींची पुण्यतिथी आहे, पुण्यदिवस आहे. म्हणजे पहिली जी माझी कविता आहे ती हरिजींच्या स्टाईलनी, त्या पद्धतीने लिहिलेली कविता आहे. आपण ऐकलंच असेल, अर्थात अमितजींच्या तोंडून आपण बऱ्याच वेळेला ऐकला असेल अग्निपथ हा तो सिनेमाही बघितला असेल. हो. तर ती कविता आहे, ती हरिजींची कविता आहे आणि त्यावर माझी ही पहिली कविता आज सादर करतोय. तर लक्ष देऊन ऐका, शब्द ऐका. मग अंग मृत्यु राह में लाख है कतार में, अंग मृत्यु राह में लाख है कतार में, यार अंग दान कर, यार अंग दान कर, दान कर, दान कर, दान कर, ले शपथ, ले शपथ, ले शपथ. तू न जलेगा कभी, तू न जलेगा कभी, दफन न होगा कभी, यार देह दान कर. तू न जलेगा कभी, दफन न होगा कभी, यार देह दान कर, दान कर, दान कर, दान कर, ले शपथ, ले शपथ, ले शपथ. ये महान दृश्य है, ये महान दृश्य है, चल बसा मनुष्य है, ये महान दृश्य है, चल बसा मनुष्य है, अंग नेत्र दान से, अंग नेत्र दान से, फिर से खुद को जिंदा रख, फिर से खुद को जिंदा रख, ले शपथ, ले शपथ, ले शपथ. तर
ही अशी कविता हरिजींच्या स्मृतीनिमित्त त्यांच्याच कवितेवरची रचलेली माझ्या शब्दात गुंफलेली कविता. पण अर्थात हरिजींचा जिकर म्हणजे विचार झाला किंवा त्यांचा विषय निघाला म्हणजे मधुशालाचा विषय निघणार नाही असं होणंच शक्य नाही. कारण मधुशाला ही सगळ्यात त्यांची लोकप्रिय कविता संग्रह किंवा रुबाई संग्रह म्हणून आपण, रुबाई नावाचा एक काव्य प्रकार त्यांनी त्या ह्याच्यातनं पॉप्युलर केला सगळीकडं. तर त्या पद्धतीची एक रुबाई आपल्या अंगदानाच्या संदर्भात. अंगदान की विचार हाला, अंगदान की विचार हाला, शब्दों का भर भर मैं प्याला. अंगदान की विचार हाला, शब्दों का भर भर मैं प्याला. बन के साकी चल पड़ता हूँ, बन के साकी चल पड़ता हूँ. मेरी पदयात्रा मधुशाला, मेरी पदयात्रा मधुशाला. हरिजींना जिथं निसर्गामध्ये आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये जे जे दिसेल त्यात मधुशाला दिसायची. तर तशी माझ्या अंगदानाच्या प्रचार यात्रेमध्ये सुद्धा मला ही मधुशालाच जाणवते, ती ही कविता. दुसरी एक आपल्याला पॉप्युलर अमितजींनी पॉप्युलर केलेली कोशिश करने वालों की मौत नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, ही कविता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. कारण करोडपतीमध्ये सुद्धा त्यांनी अनेक वेळेला म्हणून दाखवलेली आहे. ती अर्थात हरिवंशराय बच्चनांची नाही आहे, ती दुसऱ्याच कवीची आहे. नेमकं मला आत्ता त्या कवीचं ते हिंदीमधले खूप प्रतिष्ठित कवी आहेत, पण त्या कवींचं नाव आठवत नाही. पण ती हरिजींची नाही कविता. तर त्या कवितेच्या स्टाईलवर अंगदान करने वालों की मौत नहीं होती, अंगदान करने वालों की मौत नहीं होती. संकल्प से डरकर इच्छा सफल नहीं होती, संकल्प से डरकर इच्छा सफल नहीं होती. अंगदान करने वालों की मौत नहीं होती. संकल्प से जब नहीं कतराते, संकल्प से जब नहीं कतराते, घर वालों को हम समझाते. मौत के बाद वही तो है जो अंगदान कर सकते, मौत के बाद वही तो है जो अंगदान करते. उनको समझाने से ही बात बन जाती, उनको समझाने से ही बात बन जाती. अंगदान करने वालों की मौत नहीं होती, अंगदान करने वालों की मौत नहीं होती. देहदान से ना हिचकिचाते, देहदान से ना हिचकिचाते. नेत्रदान भी कर लेते, नेत्रदान भी कर लेते. त्वचा दान से भी कोई जान बचा पाते, त्वचा दान से भी कोई जान बचा पाते. ये बात उनको समझाने से बात बन जाती, ये बात उनको समझाने से बात बन जाती. अंगदान करने वालों की कभी मौत नहीं होती. संकल्प से डरकर इच्छा सफल नहीं होती, संकल्प से डरकर इच्छा सफल नहीं होती. अंगदान करने वालों की मौत नहीं होती, अंगदान करने वालों की मौत नहीं होती. तर अशी ही कविता. आणखी आता एक कविता बनवलेली आहे, गजल म्हणा हवं तर. जिंदगी की देन है, जिंदगी को वापस करो. आपल्या अवयव हे आपल्या आयुष्याची आपल्याला मिळालेली देणगी आहे. ती जाता जाता कुणाच्या तरी आयुष्यासाठी दान करणं हेच खरं पुण्यकर्म आहे. ते समजावून सांगण्याबद्दल मी केलेली कविता. जिंदगी की देन है, जिंदगी को वापस करो. जिंदगी की देन है, जिंदगी को वापस करो. दुनिया से विदा होने से पहले अंगदान करो, दुनिया से विदा होने से पहले अंगदान करो. किसी को मिले जिंदगी, किसी को मिले जिंदगी किसे नई नजर, किसी को मिले जिंदगी किसे नई नजर. नई धड़कन मिले किसे तो अंगदान करो, नई धड़कन मिले किसे तो अंगदान करो. जीना तो सभी जीते, जीना तो सभी जीते हैं, मौत भी सभी को है. मौत के बाद जिंदगी चाहो तो अंगदान करो, मौत के बाद जिंदगी चाहो तो अंगदान करो. तर
हे अंगदानाचं महत्त्व सांगणारी ही कविता. पण कार्यकर्त्यांना बऱ्याच वेळेला या अंगदानाच्या क्षेत्रात फ्रस्ट्रेशन येतं. सगळीकडं अंधकार पसरलेला आहे. आपल्या कार्याला यश येत नाही, म्हणावं तसं यश येत नाही, पुढं काही चांगलं दिसत नाही, भविष्य चांगलं दिसत नाही. आपण किती जीव वाचवू शकतो ते काही आपल्याला लक्षात येत नाही. पण शेवटी अंधार हटवण्याचं काम आपलं आहे. किती प्रमाणात हे महत्त्वाची गोष्ट नाहीच आहे, पण ती किती अंधार हटवते, मेणबत्ती किती अंधार हटवते, बल्ब किती अंधार हटवतो आणि सूर्य किती अंधार हटवतो हे महत्त्वाचं नाहीच आहे. अंधार हटवण्याची इच्छा आणि त्यासाठीचे प्रयत्न हे महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून मी म्हणतो, दीप जलाओ तमस हटेगा, दीप जलाओ तमस हटेगा, ज्ञान बढ़ाओ तमस हटेगा, दीप जलाओ तमस हटेगा, ज्ञान बढ़ाओ तमस हटेगा, किस जीवन में खुशी बढ़ाओ, किस जीवन में खुशी बढ़ाओ, किसे हंसाओ तमस हटेगा, किसे हंसाओ तमस हटेगा, नवजीवन दो तमस हटेगा, नवजीवन दो तमस हटेगा, आस जगाओ तमस हटेगा, जीवन आशा बांध किसी से, जीवन आशा बांध किसी से, अंगदान कर तमस हटेगा, अंगदान कर तमस हटेगा. गंमत आणि अशी आहे की असं करता करता कधी कधी मला असं वाटतं की आपल्याला मृत्यू आहे, सगळ्यांना मृत्यू आहे. मृत्यूला मृत्यू असेल का, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मृत्यूचा मृत्यू ही गोष्ट, ही कल्पना मला जरा एकदम वेगळी विचित्र वाटली, पण त्यावर मी काही शब्द लिहिले. मैंने तो मौत को भी मरते हुए देखा, मैंने मौत को भी मरते हुए देखा, जिंदगी को दोबारा जीते हुए देखा, जिंदगी को दोबारा जीते हुए देखा, देखे है कई मौत के आगे गिड़गिड़ाते, देखे है कई मौत के आगे गिड़गिड़ाते, किसे मौत के आगे सर उठाते हुए देखा, किसे मौत के आगे सर उठाते हुए देखा, अक्सर दिए बुझते तूफानी अंधेरों में, अक्सर दिए बुझते हैं तूफानी अंधेरों में, दियों को तूफान से उजाला फैलाते हुए देखा, दियों को तूफान से उजाला फैलाते हुए देखा, मौत की जिंदगी से अक्सर हुई है जीत, मौत की जिंदगी से अक्सर हुई है जीत, मैंने मौत को जिंदगी से हारते हुए देखा, मैंने मौत को जिंदगी से हारते हुए देखा, लोगों को यकीन नहीं आता मेरी नजरों पे, लोगों को यकीन नहीं आता मेरे नजरों पे, पर मैंने बहुतों को अंगदान करते हुए देखा, पर मैंने बहुतों को अंगदान करते हुए देखा. या तर असंच कोणीतरी काहीतरी बोलून जातं बोलता बोलता, त्याच्यावर मी एक चारोळी केली. किसी ने पूछा इंसानियत बची है कहाँ दुनिया में इस जमाने में, किसी ने पूछा इंसानियत बची है कहाँ दुनिया में इस जमाने में, मैंने कहा यहाँ आकर देखो अंगदान के बढ़ते हुए आंकड़ों में, यहाँ आकर देखो अंगदान के बढ़ते हुए आंकड़ों में. आणि हिंदीच्या बरोबर मराठी, कारण शेवटी आपली भाषा मराठी आहे, मातृभाषा मराठी आहे ना. आपला खरं म्हणजे आपलं यूट्यूब चॅनलही आपण मराठीतच बनवतोय. अजून हिंदीचा विचार केलेला नाही आहे, बघू कधी भविष्यात जमेल तर. पण आता काही मराठी कविता की काय काय दान कसं करावं. दानात नेत्र द्यावे, दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे.
दान अवयवांचे हे प्राणदान आहे, नवजीवनी कुणाच्या घट अमृते भरावे, नवजीवनी कुणाच्या घट अमृते भरावे. आणि अशी माझी एक कविता मराठी आहे. आमच्या नाशिकला हुदलीकर, वसंतराव हुदलीकर म्हणून, अर्थात खूपच सिनियर स्वातंत्र्य सैनिक होते. आणि त्यांना ही माझी कविता खूप आवडली. ते अवयवदानाने देहदानाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी खूप वर्षापूर्वी त्यांनी स्वतःचं देहदानाचं प्रतिज्ञापत्र लिहून नाशिकच्या मेडिकल कॉलेजला, वसंतराव पवार मेडिकल कॉलेजला त्यांनी नेऊन दिलेलं होतं. देहदानाचे पुरस्कर्ते होते आणि त्यांना माझी ही कविता खूप आवडली होती. आणि ते अक्षरशः ही कविता चांगल्या डेकोरेटिव्ह फॉर्ममध्ये एखाद्या DTP वाल्याकडनं करून घेऊन आणि ती त्याला लॅमिनेट वगैरे चांगलं करून प्रत्येकाच्या वाढदिवसाला, लग्नामध्ये भेट देण्यासाठी या कवितेची प्रत ही लॅमिनेट वगैरे आणि डेकोरेट करून द्यायचे. ती ही कविता आहे. भक्षस्थानी अग्नीच्या मम देहाला कुणी देऊ नका, भक्षस्थानी अग्नीच्या मम देहाला तुम्ही देऊ नका, जन्मभरी मी जळलो आता जाळ पुन्हा तो दावू नका, जन्मभरी मी जळलो आता जाळ पुन्हा तो दावू नका. पृथ्वीच्या उदरी सुद्धा मज देऊन घुसमट करू नका, पृथ्वीच्या उदरी सुद्धा मज देऊन घुसमट करू नका, जन्मभरी झालेली घुसमट पुन्हा मला ती देऊ नका. हिंस्र पशूंच्या तोंडी त्याला पुन्हा तुम्ही हो देऊ नका, हिंस्र पशूंच्या तोंडी त्याला पुन्हा तुम्ही हो देऊ नका. रक्ताळून जे दुःख मिळे, रक्ताळून जे दुःख मिळे, जगण्याचा आठव देऊ नका. चिरफाड करावी नव्या पिढीने, चिरफाड करावी नव्या पिढीने ज्ञानार्जन करण्यासाठी, चिरफाड करावी नव्या पिढीने ज्ञानार्जन करण्यासाठी, असेल काही उपयोगी जर जीवदान देण्यासाठी. नेत्र किडनीवा काही तत्सम, नेत्र किडनीवा काही तत्सम, जगणाऱ्या जीवासाठी घ्यावे काढून क्षणार्धात ते मोफत उपयोगासाठी, घ्यावे काढून क्षणार्धात ते मोफत उपयोगासाठी. दुःख नको, दुःख नको ते अस्थि नको, नको पिंड वा नको कावळा, दुःख नको ते अस्थि नको, नको पिंड वा नको कावळा. मंत्रतंत्र अन नको जेवणे, मंत्रतंत्र अन नको जेवणे, खर्च नको अन नको सोहळा, खर्च नको अन नको सोहळा. करा येवढे, करा येवढे मनात तुमच्या असेल माझे प्रेम जरासे, करा एवढे मनात तुमच्या असेल माझे प्रेम जरासे. समाधान अन तृप्त मनाने धरेल आत्मा पुन्हा बाळसे, समाधान अन तृप्त मनाने धरेल आत्मा पुन्हा बाळसे. एकदा एका ठिकाणी प्रबोधन कार्यक्रम एका छोट्या शाळेत करत होतो. तर एका मुलीला ते खूप आवडलं. मुलगी म्हणली, आजोबा मी तुम्हाला काय देऊ? कुसुमाग्रजांची कविता आठवली आणि त्याच कवितेतून काही शब्द बदलून मी तिला म्हणलो, सूर म्हणतो साथ दे, सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे, सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. चालणाऱ्या या म्हाताऱ्याला सहकार्याचा हात दे, चालणाऱ्या या म्हाताऱ्याला सहकार्याचा हात दे. आभाळ म्हणतं सावली दे, आभाळ म्हणतं सावली दे, जमीन म्हणतं पाणी दे, आभाळ म्हणतं सावली दे, जमीन म्हणते पाणी दे. म्हाताऱ्याला काय पाहिजे? शुभेच्छांची संगत दे, म्हाताऱ्याला काय पाहिजे? शुभेच्छांची संगत दे. कावळा म्हणतो पंख दे, कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणते चोच दे, कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणते चोच दे.
अवयवदान मागणाऱ्याला, अवयवदान मागणाऱ्याला संकल्पाची साथ दे, अवयवदान मागणाऱ्याला संकल्पाची साथ दे. शेवटी आपलं सुद्धा आयुष्य, आणखीन जीवन हे क्षणभंगूर आहे हे आपण अर्थात कित्येक लोकांनी, कित्येक माणसांनी आणि कित्येकांनी म्हटलेलं आहे आणि म्हणतातच. पण शेवटी आपलं जीवन म्हणजे काय असतं याच्याबद्दल, आणि मग त्यात ह्या अक्षय क्षणभंगूर जीवनामध्ये देहदानाचं या किंवा अवयवदानाचं काय महत्त्व आहे हे सांगताना मी म्हणतो, आपण म्हणजे काय असतो. आपण म्हणजे काय असतो, थोडा धूर, थोडी राख, थोडी माती, सुफळा साप. थोडा धूर, थोडी राख, थोडी माती, सुफळा साप. लहानपणी लहान असतो, लहानपणी लहान असतो, मोठेपणी मोठे असतो, लहान मोठ्या चुका करत कसे बसे जगत असतो. लहानपणी लहान असतो, मोठेपणी मोठे असतो, लहान मोठ्या चुका करत कसे बसे जगत असतो. जीवनाच्या धांदलीत आकांक्षांची होते वाफ. थोडा दूर, थोडी राख, थोडी माती, सुफळा साप. चिकटलेली नाती जपतो, चिकटलेली नाती जपतो, चिकटवलेली नाती जपतो. कुणी जवळ कुणी दूर जळणाऱ्यांचा निघतो धूर. कुणी जवळ कुणी दूर जळणाऱ्यांचा निघतो धूर. प्रत्येक जण शापित असतो, प्रत्येक जण शापित असतो. मन कुणाचंच नसतं साफ, मन कुणाचंच नसतं साफ. थोडा दूर, थोडी राख, थोडी माती, सुफळा साप. माणूस म्हणून जगलो तरी, माणूस म्हणून जगलो तरी बॉडी म्हणून मरतो. माणूस म्हणून जगलो तरी बॉडी म्हणून मरतो. नाती जपत जगलो तरी शून्य घेऊन जातो. नाती जपत जगलो तरी शून्य घेऊन जातो. कसंही जगलो तरी, कसंही जगलो तरी कुणीच करत नसतं माफ. कसंही जगलो तरी कुणीच करत नसतं माफ. थोडा दूर, थोडी राख, थोडी माती, सुफळा साप. बॉडी म्हणून मेलो तरी, बॉडी म्हणून मेलो तरी अवयव मागे ठेवू शकतो. बॉडी म्हणून मेलो तरी अवयव मागे ठेवू शकतो. नवे जीवन मिळून कुणाला, नवे जीवन मिळून कुणाला मृत्यू होईल माफ. मग होईना का बाकी राख, बाकी माती, बाकी सारा, सुफळा साप. बाकी राख, बाकी माती, बाकी सारे, सुफळा साप. हे एके ठिकाणी असंच प्रचार सभेमध्ये कुणीतरी म्हणलं, अहो इथं लोकांना पोटाला अन्न नाही, जगण्यासाठी आर्थिक सोबतता नाही, आणि तुम्ही काय अवयवदानाचं खूळ घेऊन बसलाय. त्यावेळेस मी म्हणलं, अरे बाबा ते तर पाहिजे, ते पहिलं आहे, आणि ते जर असेल तरच तू अवयवदान करू शकेल ना, ते नसेल तर काय करणार. आणि म्हणून मी म्हणलं, आपण परमेश्वराला काय मागायचं. परमेश्वराला असं मागायचं, पाऊस दे, पाणी दे, पोटापुरती नाणी दे. पाऊस दे, पाणी दे, पोटापुरती नाणी दे, जीवन उत्सव करण्यासाठी ओठावरती गाणी दे. पाऊस दे, पाणी दे, पोटापुरती नाणी दे, जीवन उत्सव करण्यासाठी ओठावरती गाणी दे. शक्ती दे, बुद्धी दे, शक्ती दे, बुद्धी दे, आरोग्याची वृद्धी दे. शक्ती दे, बुद्धी दे, आरोग्याची वृद्धी दे. अवयवदानासाठी जनांना माणुसकी सद्बुद्धी दे. अवयवदानासाठी जनांना माणुसकी सद्बुद्धी दे, माणुसकी सद्बुद्धी दे. शेवटी असं आहे की आपलं जो देह आहे याचं आरोग्य उत्तम राखणं ही गोष्ट महत्त्वाची. आपण अवयवदान वगैरे सगळं करतो, पण ते केव्हा होऊ शकतं. तुमचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आरोग्य आयुष्यभर जर तुम्ही चांगलं ठेवलं
तर मृत्यूनंतर तुमच्या अवयवांची क्वालिटी चांगली असते आणि म्हणून अवयवदान होऊ शकतं. म्हणून मी म्हणतो, राखोनिया देह उत्तम आरोग्ये, राखोनिया देह उत्तम आरोग्ये, कुणासाठी त्याचे दान करी. राखोनिया देह उत्तम आरोग्ये, कुणासाठी त्याचे दान करी. त्याचे विण दुजे पुण्य नाही जगी, त्याचे विण दुजे पुण्य नाही जगी. व्रत जीवनाचे ध्यानी धरी, व्रत जीवनाचे ध्यानी धरी. आणि एकच गोष्ट फक्त शेवटी सांगतो की आपलं जीवन जर सुगंधित व्हायचं असेल, गंधमय व्हायचं असेल, तर फक्त एकच करा. संकल्प करू जगताना, संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर. संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर. सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर. तर अशा तऱ्हेने अवयवदानाच्या सहाय्याने आपल्या आणि इतरांच्याही जीवनात सुगंध पसरवा आणि सगळं जग हे अत्तरमय सुगंधी करा, अत्तरमय सुगंधी करा. हीच आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे. आपण सतत माझे पूर्वीप्रमाणे प्रबोधनाचे व्हिडिओ येतच राहतील, येणारच आहेत. आपण पाहत आहात सुनील विजया रंगनाथ हे यूट्यूब चॅनेल आणि मी सुनील देशपांडे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपण बघत रहा माझं